अक्षय तृतीया ही एक अशी तिथी आहे की ज्यात पितरांसाठी कार्य करण्याची परंपरा आहे. ह्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी पूजा करण्याची एक विशेष परंपरा आहे. अक्षय तृतीयेचा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ह्या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यांचे पूजनही करतात. ह्या दिवसापासून सुरू केलेल्या किंवा ह्या दिवशी केलेल्या पूजेचे फळ अक्षय असते, म्हणजे ते कधीही कमी होत नाही असे मानले जाते. अनेक वेळा बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष सांगितला जातो आणि मग ह्या दोषामुळे आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला बऱ्याच वेळा त्रास होतो, अतिशय दुःख होतं आणि मग हा पितृदोष नाहीसा होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. पितृतर्पण करत असतो, उपवास तापास करत असतो, तरीसुद्धा दोष हा कायमच राहत असतो. मग हा दोष दूर करण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरात सुख शांती नांदते, सगळ्यांना आरोग्य मिळतं आणि जे काही तुमचे काम होत नसेल ते कामही निर्विघ्नपणे पार पडतात. तर आज आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा अगदी विधिवतपणे सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर पूजेची मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची, पूजाविधीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर यावर्षी रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया आलेली आहे. तर ह्या दिवशी कोणती पूजा मांडायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक पाट लागणार आहे. पाटावर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या रंगाचे वस्त्र टाकायचे आहे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र टाकावे. त्यानंतर ही पूजा कोणत्या दिशेला मांडायची आहे तर ही पूजा तुम्ही कोणत्याही दिशेला मांडू शकता. दक्षिण दिशेला मांडली तरीही चालू शकते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते, पितरांची असते, त्यामुळे दक्षिण दिशेला पण तुम्ही ही पूजा मांडू शकता. आता ही पूजा कधी करायची? तुम्ही रोजची देवपूजा झाली की लगेच म्हणतात की पूजा मांडून घेऊया, तर तसं अजिबात चालत नाही. ही पूजा आपल्याला जेव्हा सूर्य डोक्यावर येतो म्हणजे मध्यान्हाची वेळ जेव्हा असते, साधारणतः 12 ते 2 वाजेपर्यंत किंवा साधारणतः 12 वाजता तर आपल्याला ही पूजा करायचीच आहे. त्याच वेळेत पितरांना नैवेद्य दाखवायचा असतो. तर ह्या पाटावरती वस्त्र टाकल्यावर आपल्याला त्यावरती एक पंतरवाई ठेवायची आहे. पूर्वी पानांच्या पंतरवाई मिळायच्या, ती मिळाली तर अतिउत्तम, नसेल मिळाली तर तुमच्याकडे जी आहे ती पत्तरवाई तुम्ही ठेवू शकता. आणि त्या पत्तरवाईमध्ये आपल्याला बऱ्यापैकी गहू घ्यायचे आहे, कारण जेवढे गहू आपण घेणार आहोत ते आपल्याला गोरगरिबांना दान करायचे असतात. त्यामुळे आपल्याला अन्नदानाचेही पुण्य लाभते. त्यामुळे गहू घेताना थोडेसे जास्तीचेच गहू घ्यावे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मातीची घागर किंवा मातीची कळशी. आता ज्यांच्या घरातील स्त्री गेलेली असेल त्यांनी फक्त केळीची पूजा करायची आहे, म्हणजेच मातीच्या घागरीची पूजा करायची आहे. आणि ज्यांच्या घरातील फक्त पुरुष गेलेले असतील तर त्यांनी फक्त कराची पूजा करायची आहे, म्हणजे छोट्या घटाची, जो मातीचा छोटा घट असतो किंवा काही जण त्याला कळसा म्हणतात, कऱ्हा म्हणतात. तर फक्त कोणी पुरुष गेलेला असेल तर त्याच्या नावाने आपण फक्त मातीच्या कळसाची पूजा करायची आहे. आणि ज्यांच्या घरातील स्त्री पुरुष दोघेही गेलेले असतील तर त्यांनी कऱ्हा आणि केळी दोन्हीचेही पूजन करायचे आहे, म्हणजेच मातीचा कळसा आणि मातीची कळशी अशा दोन्हीचीही पूजा करायची आहे.
त्यानंतर तुम्ही आता जे काही घेतलं असेल ते कोणी कळसा घेतला असेल किंवा तुम्ही कळशी घेतली असेल किंवा दोन्ही घेतले असेल तर मातीची घागर जर घेतली असेल तर त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे. त्याला केळी म्हणतात. ती केळी आपल्याला त्या पत्तरवाईमध्ये मधोमध गव्हामध्ये ठेवून घ्यायची आहे. केळीमध्ये पाणी भरताना ते गळ्यापर्यंत येईल एवढे पाणी भरायचं आहे आणि त्या केळीला बाहेरच्या बाजूने त्याच्या गळ्याशी आपल्याला यज्ञकंकण म्हणजेच रक्षासूत्र बांधून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही 3, 5, 7, 11 अशा विषम संख्येमध्ये रक्षासूत्र गुंडाळायचे आहे. त्या कळशीमध्ये पाणी भरल्यावरती त्यामध्ये एक सुपारी आणि एक साधं नाणं टाकायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये थोड्या अक्षदा आणि फूल टाकायचे आहे. बऱ्याच ठिकाणी आंब्याची डहाळी पण त्यामध्ये लावली जाते. ज्या ठिकाणी आंब्याची डहाळी लावण्याची पद्धत असेल त्यांनी लावू शकता. बऱ्याच ठिकाणी नाही लावत, काही ठिकाणी लावतात, तरीही चालेल. शक्यतो आपल्याकडे पूर्वीपासून ज्या पद्धतीने ह्या गोष्टी केल्या जातात किंवा जी आपल्याकडे परंपरा असते तीच आपल्याला चालवायची असते. तर तुम्ही शक्यतो तुमच्या पद्धतीनुसार करावं. प्रत्येक जणाची पद्धत थोडीफार वेगवेगळी असू शकते. आपल्याला माहीत नसेल तर आपल्या घरातील मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना तुम्ही विचारून ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. त्यानंतर आपल्याला मातीचा छोटा कळसा घ्यायचा आहे. त्याला करहा म्हणतात. तर त्या करहाला पण आपल्याला गळ्याशी 3, 5, 7, 9, 11 अशा विषम संख्येमध्ये रक्षासूत्र गुंडाळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला तो करहा त्या मोठ्या केळीवरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्या करहामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ आणि काळे तीळ टाकायचे आहे. कारण पितरांची पूजा करताना शक्यतो काळे तीळ आणि तांदळाचा वापर केला जातो. तर हा करा आपल्याला केळीवरती ठेवायचा आहे किंवा काही जण केळीच्या बाजूला पण ठेवतात, तर तसं केलं तरीही चालेल. पाटाच्या बाजूने आपल्याला छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. कारण आपण पितरांना पण देव म्हणतो, पितृदेवो भव. तर असं करा. केळी मांडून घेतल्यावरती आपल्याला पूजा करायची आहे. सर्वात आधी आपण करह्याला आणि केळीला गंध लावायचा आहे. आपण नेहमी कळसाची पूजा करताना गंधाची खालून वरती बोटे ओढतो, पण पितराची पूजा करताना मात्र आपल्याला वरून खाली बोटं ओढायची आहेत. म्हणजे वरून खाली आपल्याला गंधाचे नाम ओढायचे आहेत. आधी आपण केळीला गंध लावायचा आहे. गंधाची बोटे लावायची आहेत. सर्व बाजूने आपल्याला गंधाची बोटं लावून घ्यायची आहेत, ज्यामध्ये तुम्ही अष्टगंध किंवा चंदन वापरू शकता. पूर्व दिशेपासून सुरुवात करून आपल्याला गंध लावायचा आहे. त्या गंधावरती पण तुम्ही थोडेसे काळे तिळाने तांदूळ लावायचे आहेत आणि कराला पण गंध लावायचा आहे. अगदी त्याच पद्धतीने वरून आपल्याला गंधाची बोटे ओढून घ्यायची आहेत, वरून खाली. आणि त्यानंतर वरच्या करामध्ये म्हणजे वरचा जो छोटा कुंभ आहे त्या कुंभामध्ये आपल्याला आंबा ठेवायचा आहे. काही ठिकाणी सांजोऱ्या ठेवल्या जातात, तर काही ठिकाणी खरबूज पण ठेवतात. तुमच्याकडे ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवण्याची पद्धत आहे आणि आंब्याचंच पूजन अक्षय तृतीयेला केलं जातं. तर अशा प्रकारे आपण जे दोन्ही घट भरलेले आहेत तर त्यात स्वरूप असं मानलं जातं की घटाच्या खालचे जे धान्य आहे ते ब्रह्माचे स्वरूप मानले जाते. घटाच्या मधला कुंभ आहे तो म्हणजे विष्णूचं प्रतीक मानलं जातं आणि घटाच्या वरचा जो छोटा कुंभ म्हणजे शंकराचं प्रतीक मानलं जातं. असं आपल्याला त्रिदलाचं पूजन करायचं आहे. त्यानंतर त्या घटाला हार घालायचा आहे. धूप दीप ओवाळायचं आहे. त्या घटाची पण आपल्याला विधिवत अशी पूजा करायची आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असं म्हणून आपल्याला घटाला नमस्कार करायचा आहे. पण त्या घटासमोर जो दिवा लावणार आहोत तर तो दिवा आपल्याला एकच वातीचा लावायचा आहे.
म्हणजे सिंगल वातीचा लावायचा आहे. या ठिकाणी पितरांची कुठलीही पूजा करताना आपल्याला एक वातीचा दिवा लावायचा असतो. पूजा झाल्यानंतर मग पितरांचे स्मरण करून आपल्याला त्या घटासमोर नैवेद्य दाखवायचा आहे. ह्या नैवेद्यामध्ये आमरस, पुरणपोळी, वरण भात ह्या दिवशी आवर्जून केला जातो. तर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तसेच घटाच्या समोर आपल्याला एक आंबा पण ठेवायचा आहे आणि त्यानंतरच आपण आंबे खाण्याची सुरुवात करू शकतो. अशी प्रथा आहे. अक्षय तृतीयाला आंब्याचं पूजन करायचं आणि त्यानंतरच आंबे खाल्ले जातात. म्हणजे घरातील कोणीतरी एका मोठ्या व्यक्तीने तरी अक्षय तृतीया झाल्याशिवाय म्हणजे आपल्या पितरांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आंबा खात नसतात. अक्षय तृतीया झाल्यानंतर मग आंबे खाल्ले जातात. अशी पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे. बऱ्याच ठिकाणी ना त्या घटाच्या समोर कोरडा शिधा पण ठेवला जातो. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. त्यामध्ये डाळ, गूळ, तांदूळ अशा प्रकारे शिधा ठेवला जातो. तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. मग अशी सर्व पूजा झाल्यानंतर आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे आणि मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे. आमच्याकडून काही चूक झाली असेल, आमच्याकडून तुमचे काही करायचे राहिले असेल तर आम्हाला माफ करा आणि जे काही करायचे राहिले असेल ते आमच्याकडून करून घ्या. तुम्हाला शांती, मुक्ती, सद्गती, मोक्ष प्राप्त होऊ दे आणि त्यासाठी आवश्यक अशा गोष्टी आमच्याकडून करून घ्या, अशी आपल्याला मनामध्ये प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे ही पूजा आपल्याला मध्यान्ह काळामध्ये करायची आहे. म्हणजेच 12, 12:30, 1 या दरम्यान आपल्याला ही पूजा करायची आहे. या दरम्यान आपल्याला पितराला नैवेद्य दाखवायचा आहे. जो नैवेद्य घटासमोर ठेवला तो नैवेद्य आपल्याला कावळ्याला वरती ठेवायचा आहे. आपल्या घराच्या टेरेसवरती किंवा घराच्या वरती तुम्ही कुठेही ठेवू शकता. तो नैवेद्य आपल्याला कावळ्याला ठेवायचा असतो आणि जरी नाही कावळ्याने खाल्ला तरी तुम्ही तो कुत्र्याला देऊ शकता, गाईला देऊ शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पितरांच्या नावाने आपल्या घरी व्यक्ती जेवू घालू शकतो. स्त्री पुरुष दोघेही गेलेले असते तर आपण एका जोडप्याला जेवू घालावे. त्यानंतर मग हे उदक कुंभ परतरबाईसह उचलून एखाद्या गोरगरिबाला दान करावे किंवा ब्राह्मणासही दान करू शकता. या दिवशी दानाचं खूप महत्त्व आहे. तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तुम्ही चप्पल, छत्री यासारख्या गोष्टीचंही दान करू शकता. त्यामुळे आपले पितृ तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि अक्षय तृतीयेला तुम्हीही आपल्या पितरांना जेवू घालता का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.